गेल्या 10 दिवसापासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय झालेल्या गणेश उत्सवाचा अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर शेवटचा दिवस असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची दुपारपासून लगबग सुरू आहे। जालना शहरात उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश भक्तांमध्ये चांगलाच उत्साह जाणवत आहे। मोती तलाव परिसरातील चौपाटी येथे घरगुती लहान गणपती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले। यावेळी महिला भक्तांची संख्या असल्याचे दिसून येत आहे। महिलांच्या वतीने बाप्पाला शेवटचा निरोप देत असताना भावनिक क्षण बघायला मिळाले। महिला भक्तांच्या वतीने लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देता वेळेस आरती करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात व विद्युत रोषणाईमध्ये हर्षोल्लास सोबत शहरातील मोठ्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। मात्र शहरातील मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्त्या रात्री उशिरापर्यंत मोतीबाग तलाव येथे येत आहे। रात्री 11 पर्यंत साधारण 300 गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले। लाडक्या बाप्पाला 10 दिवस उत्साहात नागरिकांनी सण साजरा करून आज निरोप देत आहे। आतापर्यंत 310 गणेश मंडळांचं विसर्जन झालेलं आहे नोंदणीकृत, आणि बाय प्रोसेस अजून गणेश मंडळांचं मिरवणूक सुरू आहे। साधारण 6 ते 7 वाजेपर्यंत 400 गणेश मंडळ येण्याची आम्हाला अपेक्षा आहे। तसेच आमचा जो बंदोबस्त आहे, रोड बंदोबस्त किंवा विसर्जन पॉईंट बंदोबस्त हा सतर्क असून शांततेत विसर्जनचे काम सुरू आहे। किती कर्मचारी आपले काम सध्या आहेत? इथं साधारण 150 अंमलदारांचा स्टॉक तसेच अधिकाऱ्यांचा स्टॉक हजर आहे।